नमस्कार मैत्रिणींनो. तर मला आज असा एक विषय मांडायचा आहे की आई ही म्हणजे कधी न विसरता येणारी अशी आपली आई असते. की आईच्या पोटून आपण जन्म घेतलेला असतो. तिचे आपल्यावर खूप ऋण असतात. आपण ते फेडण्याचा प्रयत्नही करतो. परंतु आईला आपण कधी विसरू शकतो का? तर नाही. कारण की आपण तिच्यासोबत सर्वात जास्त टाईम घालवलेला असतो, कमी वेळात. तर तुम्ही म्हणाल, "असं कसं म्हणताय?" तर आपण सर्वात आता मुली म्हटल्या म्हणजे मुली तर सासरी जातात. तर कमीत कमी पहिले 18-20 सुरुवातीला तर कमी वयातच लग्न व्हायची. तर त्या मुली तर आईसोबत एकदम कमी वर्ष राहिलेल्या आहेत आणि त्यांना समज येईपर्यंत तर त्या 5 ते 10 वर्षाच्या असेपर्यंत त्याच्या पुढे आपल्याला आठवणी तयार होतात. त्याच्या आधी तर आपल्या आईने आपल्याला सांभाळलेलं असतं. त्याच्यामुळे त्या तर काही आठवणींमध्ये आपल्याला एवढं येत नाही, आठवत नाही. पण ती मात्र तिचं कर्तव्य पार पाडत असते. तर मला सांगायचं असं आहे, की आपण आईच्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवतो, कोणत्या गोष्टी आपल्याला आईच्या आवडतात. तर असं काहीही नसतं. तुम्ही लगेच तुमच्या आईच्या गोष्टी आठवायला लागाल किंवा माझ्या आईची ही गोष्ट मला आवडत नव्हती वगैरे. तर आईच्या गोष्टी आपल्याला आवडणं, निवडणं हे काहीही राहत नाही. कारण की आई ही आई 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 असते. आई ही आपल्याला निस्वार्थ प्रेम करत असते. आपल्याला चांगल्या वाईट गोष्टी शिकवण्याचा तिचा पूर्ण प्रयत्न चालू असतो आणि ती आपल्याला रागवतेही. तिच्या रागवण्यामागे तिचं प्रेम लपलेलं असतं. म्हणजे तिच्या वेगळ्या भावना असतात. त्या आपल्याला त्या वयात कळत नाही. त्या वयात आपल्याला असं वाटतं, की आपली आई आपल्याला का रागवते? परंतु आई जेव्हा नसते, ज्यांना आई नाहीये किंवा ते कमी वयात असताना त्यांची आई त्यांना सोडून गेलीये, अशा लोकांना किंवा अशा व्यक्तींना विचारा तुम्ही, की आई रागवली होती, तर तुम्हाला आठवतं का? तुम्हाला आईच्या कोणत्या गोष्टी आठवतात? त्याच्यामुळे तसं काहीही राहत नाही. आईची प्रत्येक गोष्ट ही चांगली असते. आईची प्रत्येक गोष्ट रागवणं, बोलणं, हसणं, रडणं, तिचं जीव लावणं, सर्व गोष्टी आठवणीत राहून जातात जेव्हा ती आपल्याला सोडून जाते. तर मला एक सांगायचं असंच होतं, की आपण मदर्स डे बऱ्याच लोकांनी सेलिब्रेट केला. तर मदर्स डे ज्यांच्याजवळ आई होती त्यांनी आईसोबत सेलिब्रेट केला. ज्यांच्याकडे आई नव्हती त्यांनी आईच्या आठवणीत सेलिब्रेट केला. पण ज्यांची आई त्यांच्या आठवणीतही नाहीये, तर अशांनी कसा सेलिब्रेट केला असेल? तर असे कोण आहेत आणि त्यांनी कसा सेलिब्रेट केला? तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. कारण की बाकीच्यांना पण कळायला पाहिजे, की नेमकं मग ज्यांना आई आठवणीत पण नाहीये, तर अशांनी मदर्स डे कसा सेलिब्रेट केला? कारण की आई ही विसरण्यासारखी गोष्ट नाहीये. आई ही आपण विसरू शकत नाही. मदर्स डे हा एक फक्त तिला एक भेटवस्तू देण्याचा एक असा दिवस मानून घेऊ. कारण की आईमुळे आपला दिवस आहे. आईमुळे आपला प्रत्येक दिवस आहे. तर आपण काय आईचा दिवस करणार तयार, नाही का? तर मला हाच एक मुद्दा सांगायचा होता. तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. थँक यू.